श्रोते हो नमस्कार. मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात सुनील पवार लिखित कथा राजस भाग्य भाग 11. राजसच्या मनाची कोंडी काही केल्या फुटत नव्हती. विचारावं की नाही यावर त्याचं एकमत होत नव्हतं. होकार मिळेल की नकार, आणि नकार मिळाला तर, या विचारांनी त्याचं डोकं सुन्न झालं होतं. पावसाच्या तडाख्यानं आणि बेफान वाऱ्यानं राजसचं मन एखाद्या नावेप्रमाणे हेलकावे खाऊ लागले. त्याच अवस्थेत किती वेळ गेला हे त्याला कळालेच नाही. मानसीची झुकलेली नजर आता बस येण्याच्या दिशेने वळली होती, पण ती पुन्हा राजसकडे वळली नाही. संभ्रमित अवस्थेत दोघेही मूक उभे होते. बऱ्याच वेळानं बस आली, पण ती पूर्ण भरलेली होती. पाय ठेवायलाही जागा नव्हता. तरीही मानसी बसकडे झेपावली. राजस तिच्या मागोमाग धावला. बस क्षणभर थांबल्यासारखी वाटली, मात्र ताबडतोब सुरू झाल्यामुळे मानसीचा तोल गेला. भीतीने तिचे डोळे मिटले गेले, पण त्या क्षणी राजसनं चपळाईनं तिला आपल्या हातात सावरले. मानसीने डोळे उघडले. राजसच्या मिठीत स्वतःला सुखरूप पाहून तिला हायसं वाटलं. आज विधिलिखित संकेत काही निराळेच होते. नियती जणू दोघांना जवळ आणू पाहत होती, पण राजसचं मन मात्र कच खात होते. मानसीला त्याने अलगद झेलले होते, आणि विशेष म्हणजे यावेळी मानसीने दूर होण्याचा प्रयत्न केला नाही. राजसनं तिला सावरून उभे केले आणि म्हटलं की त्या दिवशी मी धावत बस पकडली म्हणून किती ओरडली होतीस, आणि आज तूच. आधीच बावरलेली मानसी राजसच्या प्रश्नानं आणखीनच गोंधळली. स्वतःला सावरत ती म्हणाली, तसं नाही रे, उशीर झाला होता ना म्हणून, आणि बस थांबली होती म्हणूनच मी चढत होते. मला काय माहित ती लगेच सुरू होईल. असं म्हणताना तिची नजर पुन्हा खाली झुकली आणि ती अबोल झाली. राजसला पुढे काय बोलावं सुचेना. तरीही कोंडी फोडण्यासाठी तो सहजच म्हणाला, चल आपण चालतच जाऊया. बसचा काही भरोसा नाही, तोपर्यंत आपण घरी पोहोचू. मानसीने मूक होकार दिला आणि ती त्याच्यासोबत चालू लागली. एकाच छत्रीत पाण्यातून वाट काढत ते निघाले. पावसाचा मारा, वाऱ्याचा खटाळपणा आणि एका अनपेक्षित अनामिक भावनेनं मानसी शहारली आणि ती राजसला अधिकच बिलगली. तुझे असे अवचित बिलगणे, झाले अनावर जीव घेणे. वाटे आवे गे जवळ घ्यावे, गुज मनाचे तुझ सांगावे. पण मौनास शब्द फुटेना, जिव्हा माझी ही रेटेना. मग कोडे हे कसे सुटावे, सांग शब्दा कोठे गाठावे. राजसची अवस्था काहीशी अशीच झाली होती. वाटत होतं आवेगानं तिला जवळ घ्यावं आणि मन मोकळं करावं, आभाळासारखं रितं व्हावं. मानसीच्या घरापर्यंत पोहोचता पोहोचता राजस स्वतःच्याच विचारात दंग होता. घर जवळ येताच मानसी राजसपासून दूर सरकली आणि इमारतीच्या फाटकात शिरून म्हणाली, मी इथे पहिल्या मजल्यावर राहते. राजसनं हसत मान डोलावली. चल घरी, चहा घे, जरा बरं वाटेल. मानसी म्हणाली, नको, पुन्हा येईन कधीतरी. राजस अडखळत म्हणाला, असाच भिजत जाणार आहेस का? ही छत्री घेऊन जा माझी, आणि उद्या येताना घेऊन ये. मानसीने हक्काने सांगितले. राजसने छत्री घेतली आणि थँक्स म्हणाला. त्यावर मानसी पटकन म्हणाली, कशाबद्दल? खरं तर मीच तुला थँक्स म्हणायला पाहिजे. आज तुझ्यामुळे सुखरूप घरी पोहोचू शकले. पण मी म्हणणार नाही हं. तसेही आपल्या माणसाला कोणी थँक्स म्हणतं का? न कळत मानसी बरेच काही बोलून गेली होती. आणि हो, ही उपकाराची भाषा बोलायची नाही, समजलं? सांभाळून जा घरी. तिच्या या आपुलकीच्या दमबाजीवर काय बोलावं हे राजसला काही सुचेना. निघताना त्याचे अंतःकरण जड झालं होतं. हवा हवासा वाटणारा सहवास तिथेच संपला होता. राजस वळणावर पोहोचल्यावर त्याने मागे वळून पाहिलं. मानसी अजूनही तिथेच उभी होती. राजसने पाहताच तिने हात उंच करून त्याला निरोप दिला.
आता कोसळणाऱ्या पावसाचे त्याला भान नव्हते. एक मन खिन्न होतं कारण संधी हुकली होती, तर दुसरं मन प्रसन्न होतं कारण त्याने मानसीचा विश्वास जिंकला होता. ती त्याला आपला माणूस म्हणाली होती. हेच त्याच्यासाठी सर्वात मोठे समाधान होते. घरी आल्यावर त्याने फ्रेश होऊन चहा घेतला. मानसीने दिलेली छत्री वाळत घातली आणि तो तिच्याच विचारामध्ये गढून गेला. संध्याकाळी पूर्वा त्याला पाहायला घरी आली. राजेश महाराज, उठा आता समाधीतून, क्लासला जायचंय ना. आणि ही लेडीज छत्री कोणाची? पूर्वाने मिश्किलपणे विचारलं. राजेश भानावर आला आणि म्हणाला, काही नाही ग, जरा डोकं दुखतंय. कळतंय हो आम्हाला सारं. हल्ली तुझ्या चेहऱ्यावरचे ऋतुमान बदलत चालले आहेत. पूर्वानं खोचकपणे सुनावलं. राजेशने सपशेल शरणागती पत्करली आणि विषय बदलला. दुसऱ्या दिवशी राजेश शाळेत गेला. मानसीची छत्री त्याच्याकडे होती. ती देण्यासाठी तो तिची आतुरतेने वाट पाहू लागला. पण मानसीची नेहमीची वेळ टळून गेली तरी ती आली नाही. पहिला तास सुरू झाला तरी मानसीचा पत्ता नव्हता. राजेशची चुळबुळ वाढली. मन अस्वस्थ झालं. ती का आली नसेल या विचाराने त्याला ग्रासले. शाळा सुटल्यानंतर तो जड अंतःकरणाने घरी निघाला. बस थांब्यावर उभे राहिल्यावर कालचे सर्व प्रसंग पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर तरळले. का असे नित्य प्रेमात होते, व्यर्थ चिंता मनात घर करते, भेटीची रुखरुख मनी वाढते, केवळ दर्शन मात्रे ती दूर होते. मानसी शाळेत का आली नसेल? राजेशच्या मनात दाटून आलेली ही भीती खरी ठरेल का? की उद्याच्या भेटीत काही नवीन गुपित उलगडेल? पाहूया पुढच्या भागात.